आईला काय नालायक माणूस आहे. एक दिवस काय जॉबला उशीर झाला काढूनच दिलं मला. हे बाळा, नोकरी गमावलीस का? ये इकडे ये. काय बाळा, का काढलं तुला कामावरून त्यांनी? अहो तात्या, खूप मतलबी माणसं असतात. गरज संपली की सगळं संपत आहे. अरे बाळा, कुणी कामावून काढून टाकलं म्हणजे लगे हातबल होऊ नये. हे बघ, तुझ्या हाताला चांगली चव आहे. नुसता बटाटे वाड्याचा जरी कुठं गाळा टाकलास ना तरी सुद्धा तू खूप चांगलं नाव कमवू शकतोस. पण तात्या, मी शहरामध्ये जेव्हा होतो ना तेव्हा मला कुणी पण म्हणत होतं की मराठी माणूस ना व्यवसायच करू शकत नाही. अरे वेड्या, कोण म्हणतं मराठी माणूस कमी आहे? मराठी माणसाला हिंदवी स्वराज्याची स्थापना करता येऊ शकते. मराठी माणसाला मुलींसाठी पहिली शाळा काढता येते. मराठी माणसाला ह्या देशाची राज्यघटना लिहिता येते. मराठी महिला राष्ट्रपती होऊ शकते. मराठी महिला पहिली स्त्री शिक्षिका होऊ शकते. मराठी महिला पहिली स्त्री डॉक्टर सुद्धा होऊ शकते. मराठी माणूस हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो. मराठी माणूस पहिला चित्रपट सुद्धा काढू शकतो. अरे मराठी माणूस क्रिकेटचा देव होऊ शकतो. मराठी माणूस गान सम्राज्ञी होऊ शकतो. आणि इतकंच कशाला, मराठी माणूस आज मुंबई सुद्धा थांबू शकतो. बरोबर आहे तात्या, मी पण शहरामध्ये परत जातो आणि स्वतःचा व्यवसाय चालू करतो. हॅलो, बोला तात्या. काय रे बाळा, अरे किती दिवस झाला तुझा फोन नाही? विसरून गेलास का आम्हाला? काय करतो काय नेमकं? अहो तात्या, तुम्ही म्हणला होता तुमच्या हाताला चव आहे म्हणून चहाचं दुकान टाकलं. दिवसाला 10 ते 15 हजार गल्ला होते मला. अरे शाब्बास पट्ट्या, मराठी पाऊल पडते पुढे म्हणतात ते यालाच.